की एक 20 वर्ष आज तुम्ही अमेरिकेत राहताय. पण जेव्हा तुम्ही नवीन नवीन अमेरिकेत 20 वर्षापूर्वी गेला, जेव्हा हे सगळं नव्हतं, कसा होता तो तुमचा प्रवास एक स्टुडंट म्हणून का एक नवीन जॉबला जेव्हा तुम्ही गेला, आणि मग काय तो असा पॉइंट होता जेव्हा तुम्हाला वाटलं की आता मला अशा संस्थेशी ह्याच्या मेंबर होऊन मग समाजासाठी काम करायला आवडेल. आम्हाला आता तुमच्या जर्नीमध्ये थोडं घेऊन जा की तुमचा प्रवास कसा होता. प्रवास खूप चांगला होता. ऑफकोर्स ते थोडेफार स्ट्रगल होतेच प्रवासाचे, पण मराठी ऑफकोर्स मी ॲक्च्युली माझं शिक्षण सुरुवातीचं शिक्षण इंग्लिश मीडियममधून होतं, पण समहाऊ मी परत मराठी शाळेत गेलो आणि तेव्हापासून जी मराठी शिकलो, मराठी भारतात की भारतामध्ये कुठे. तर जेव्हा मी लहानपणी होतो तेव्हा मला वाटतं किंडर गार्डन वगैरे मी इंग्लिशमध्ये केली. कुठलं त्यामुळे शहर. फाउंडेशन मी शिकलोय मराठवाड्यामध्ये, नांदेडमध्ये. ओके. हा. तर मग त्याच्यामध्ये मला वाटतं फाउंडेशन माझं चांगलं होतं इंग्लिशचं, पण मग नंतर मी मराठी मीडियममध्ये शिफ्ट झालो, मराठी शाळेमध्ये शिकलो. परत 5वी मध्ये असं झालं की परत मला जे इंग्लिश सब्जेक्ट होते ते मला चांगले यायचे, कारण की माझं फाउंडेशन आय बिलीव्ह चांगलं होतं. तर मला सगळे शिक्षक इंग्लिश शब्द आला की मलाच म्हणायचे की अरे नरेंद्र हे सांग तेच. पण मला मराठी भाषेची आवड होतीच आणि सगळं शिक्षण माझं मराठीतून झालेलं आहे, त्यामुळे मराठी भाषा ही अग्रणी होतीच. आणि ॲक्सेंटचं म्हणाल तर मला आधी सुरुवातीला मला पण खूप त्रास झाला, कारण की मी ॲज अ स्टुडंट म्हणून गेलो, विद्यार्थी म्हणून, तर मला पण ते टोफेल वगैरे एक्झाम करून जावं लागलं. तर तेव्हा मला ते थोडंफार कळलं की हे ॲक्सेंट वगैरे आहे, पण ते मला कधी असं जाणवलं नाही की तेच मी नेहमी अंगी करायला पाहिजे. आणि समहाऊ ते झालं नाही, म्हणजे आय रिअली डोंट नो. पण मराठीवरती प्रेम वेगळंच आहे आणि ते मला वाटतं सतत राहीलच. त्यामुळं ती भाषा असं काही बदलायचं मला वाटत नाही की ती बदलेल. पण सुरुवातीला म्हणजे तसं म्हटलं तर जेव्हा तिथे मी क्लासेस वगैरे अटेंड करत होतो तेव्हा मग ते प्रोफेसर्सचं काही काही गोष्टी म्हणणं कळत नव्हतं. मग मी समोर बसायला सुरू केलं, मग त्यांना परत परत नंतर विचारायला सुरू केलं की ह्याचं काय, आणि ते हळूहळू मग ते ओव्हरकम झालं आणि आणि मग मी पण त्यांच्यासारखंच बोलायला लागलो. ऑफकोर्स मला पण ॲक्सेंट आहे, पण जिथे काढायचं तिथेच काढतो मी. हे खूप महत्वाचं आहे, कारण आपल्या इकडे 2-2 वर्ष जाऊन आलेले लोक ॲक्सेंट मध्ये बोलायला लागतात. आणि ते आय थिंक एकंदरीत त्यांना ते लगेच शिफ्ट होता नाही येणार, म्हणून मे बी ते कंटिन्यू तसंच बोलत राहतात. पण मला असं कधी वाटलं नाही की मला खूप अडचण आहे शिफ्ट व्हायला. त्यामुळं मे बी मला ते कधी जाणवलं नाही की अरे मला असंच बोलायला लागेल, नाही तर मी त्यांना बोलताना पण असंच बोललो ॲक्सेंटनी तर त्यांना कळणार नाही, असं कधी झालं नाही आय थिंक. सो त्यामुळे तसं काही वाटत नाही मला. पण मला म्हणजे एक खूप मजेदार किस्सा आहे. तुम्ही आता म्हणलात, पहिल्या दिवशी विश्वसंमेलनाच्या आम्ही दिंडीच्या जवळ होतो आणि तिथे बरेच विद्यार्थी होते आणि नकळत तिथल्या एका विद्यार्थी ग्रुपचं लक्ष आमच्याकडे आलं आणि ते आम्हाला येऊन परत विचारलं, तुम्ही अमेरिकेतून आलात? तर मी म्हणलं हो. आणि ते म्हणले, अरे तुम्हाला मग मराठी कसं येते? तर ऑफकोर्स म्हणजे असे प्रश्न मला अधूनमधून येत असतात की मला वाटत नाही, आणि मला ॲक्च्युली त्याचा अभिमान वाटतो की अरे म्हणजे यु नो मी बदललो नाहीये, मी अजूनही महाराष्ट्रीयन आहे किंवा भारतीय आहे आणि त्याचा अभिमान आहे ऑफकोर्स. म्हणजे असं काही वाटत नाही मला की अरे मला कुणी ओळखलं पाहिजे की मी अमेरिकेहून आलोय. तुमची BM ची ओळख कशी झाली? तर मी जेव्हा पहिल्यांदा आलो आणि मी जे चॅलेंजेस थ्रू गेलो, कारण की 22-23 वर्षापूर्वी व्हॉट्सॲप नव्हता, फेसबुक नव्हतं आणि सगळं ISD कॉल वाला टाइम होता की ठराविक वेळेलाच तुम्ही आम्ही फोन करायचो आणि बाकी वेळ असं काही नव्हतं. मग तेव्हा वाटायचं की अरे असं काहीतरी इथे पण असायला पाहिजे, कारण की आम्हाला ऑफकोर्स विद्यार्थी म्हणून गेलो आणि थोडं बजेटचं कन्स्ट्रेंट गेलं की यु नो काहीतरी वाचून ठेवणे पैसे आणि हे, मग त्याच्यामध्ये कॉलिंग कार्ड घ्यायचं. मग ते 8-8 दिवस आम्ही ठरलेलं असायचं की संडे टू संडे कॉल करणे, मग एकदाच कॉल केलं की सगळ्यांशी बोलणं आहे.
मग ते टाइम ठरवणे, ह्या गोष्टी तेव्हा हे सगळं अवघड होतं. आणि आता ऑफकोर्स बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी इट इज ऑल इझी. मग तेव्हा ते एक गोष्ट होतीच. आणि संघटना, अशा गोष्टीमुळे संघटना तयार होते आणि आपुलकी निर्माण करायसाठी आपण ते करतो. तर ते तेव्हापासून एक ओढ होती. आणि मग ऑफकोर्स खेळामुळे लोक एकत्र यायचे. मला क्रिकेटची आवड असल्यामुळे आमच्या टीम्स होत्या. मग तिथे पण आम्ही मग कसं क्रिकेट खेळायचं, तिथे मग आम्ही पार्किंग लॉटमध्ये, मग रात्री तिथे लाईट असताना मग ते युनिव्हर्सिटीच्या लोकांची परमिशन घेऊन मग रात्री आम्ही खेळायचो. असं सगळं करत ते, पण हे कुठंतरी एक स्थापित व्हायला पाहिजे, काहीतरी एक असं असायला पाहिजे की जेणेकरून नवीन आलेल्या मुलांना हे सगळं आरामात भेटोच. मला अजूनही आठवतंय, जेव्हा मी तयारी करत होतो अमेरिकेत जायची, तेव्हा याहू मेसेंजर नुकताच आला होता. पण त्याच्यामध्ये पण बरेच चॅलेंजेस होते की खरंच कुणीतरी तिकडं कोणी बॉट काय कुणी असं फेक नाहीये का काय. मग ईमेल्स होते, पण तरी तो दुरावा होता. आता आज ईमेल्स खूप कॉमन झालाय, पण त्यावेळेस असंही वाटायचं की अरे हे कोण आहे, कुणाचा ईमेल येतोय आपल्याला, किंवा त्यावेळेस हे थोडं सगळं नवीन असल्यामुळे. आणि मी पहिल्यांदाच प्रवास करत होतो अमेरिकेत, ते पण, आणि एवढा लांब प्रवास, तो 20-22 तासाचा प्रवास. तर हे सगळं खूप खूप वेगळं होतं, खूप मानसिक हे होतं. आणि त्या वयामध्ये काही गोष्टी आपल्याला वाटतात की अरे ठीक आहे, पण ते जेव्हा होतात तेव्हा त्याचा जास्त इम्पॅक्ट वाटतो. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या, त्यामुळे साहजिकच होतं की असं काहीतरी मला परत कुठेतरी जुळायचं होतं. आणि त्याच मुळे मला स्थानिक मंडळाशी संबंध आला. मग त्यांच्यासोबत काम करणे. मग आम्ही तेव्हा कुठे राहायचं तुम्ही? का तुम्ही मी आधी डॅलसला होतो. डॅलसला. आणि मग त्याच्यानंतर नोकरीसाठी मी राले, नॉर्थ कॅरोलाइनामध्ये मूव्ह झालो. आणि मग तिथे मग स्थानिक गणेश मंडळामध्ये, मला गणपतीची खूप आस्था आहे, त्यामुळे सगळ्यांनाच आहे. आणि त्यातला त्यात सर्वात आवडीचं म्हणजे आपला गणपती 8 दिवसाचा. तर ती पण एक इच्छा होती. आम्ही डॅलसमध्ये जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा हे सगळं काही नसताना सुद्धा आम्ही ते सेलिब्रेट करायचो. मग तिथे आम्ही क्रिकेट टीम स्थापन केली आणि तिथे मग आम्ही क्रिकेट खेळायचो. तर मग जेव्हा मी इकडे मूव्ह झालो तेव्हा ते पण मी कंटिन्यू केलं. मग स्थानिक मंदिरांमध्ये गणपती वगैरे साजरा करायचं, तर तिथे पण मंडळं होती लकीली. तर मग त्याच्यामध्ये सामील होऊन वेगवेगळ्या उपक्रमामध्ये मी सहभाग केला. आणि नंतर मला हे BMM कळालं, कारण की मी एके वर्षी BMM रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून झालो, तेव्हा मला हे BMM काय आहे हे कळलं. आणि मग त्याच्यानंतर मी BMM मध्ये जोडलो, कारण की त्याच्या थ्रू मग माझी जे आवडीच्या गोष्टी होत्या, जसं मी म्हटलं आता की चित्रपट वितरण म्हणा किंवा इंडिया प्रोग्रामिंग, त्याच्या थ्रू मला खूप चांगलं व्यासपीठ भेटलं. आणि मला खरंच त्याच्यामध्ये खूप जास्त काम करता आलं. वेगवेगळे प्रोग्राम आणता आले आणि त्याचे काय काय अडचणी आहेत हे पण मला ते जवळून कळाल्या. त्याच्यामुळे BMMशी नातं घट्टच झालं.